नमस्ते. मी किशोर. गेली वर्षभर मी पुण्याच्या एरियात एक परवडेल असा एक फ्लॅट बघत होतो 2 BHK आणि त्यासाठी भरपूर एरियात फिरलो. तर ज्या एरियात जातो तिथले एरियातले काही रेट्स पसंत पडायचे नाहीत, काही ठिकाणी फ्लॅट पसंत पडायचे नाहीत. या संदर्भात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मित्रांशी विचारपूस केल्यानंतर मला शुभमचं नाव कळालं, ज्याची कंपनी आहे ट्रिलियन केस. ही कंपनी तो चालवतो आणि इफेक्टिव्हली चालवतो. आता मी जेव्हा फ्लॅट वेगवेगळ्या ठिकाणी बघायला गेलो त्यावेळेस जेव्हा शुभमची माझी ओळख झाली, त्याच्यात शुभमने मला बऱ्याचशा साईट्स दाखवल्या ज्या परवडेबल होत्या आणि सुटेबल होत्या आणि मोठ्या साईज होत्या, ज्या मला आवश्यक होत्या माझ्या फॅमिलीच्या गरजांसाठी. त्याच्यानंतर त्यानं मला कधीही असं त्याच्या चेहऱ्यावर कधी असं वाटलं नाही की तुला फार कंटाळा आला एखाद्या साईटला झालाय. तो कायम उत्सुक असायचा की आपण जाऊया, ही एक साईट बघा, तुम्ही ही एक चांगली साईट आहे, तुम्ही स्वतःची चॉईस करा, माझं कुठलंही कंपल्शन नाही की तुम्ही हीच साईट घेतली पाहिजे. तर असं न कंटाळता मला बावधाड आणि भुकुम या एरियातल्या जवळजवळ त्यांना 15 साईट जवळजवळ त्याने दाखवल्या. त्यातली मला एक साईट पसंत पडली जी माझ्या रिक्वायरमेंटमध्ये होती आणि ती मला पसंत आली. मी तिथं ते फ्लाईट बुक केलेला आहे. तर मी शुभमच्या या संदर्भात आभार मानतो आणि ट्रिलियन केसला शुभेच्छा देतो. हॅलो, मी माधवी यादव. आम्ही वर्षभर झालं पुण्यात फ्लॅट बघत होतो, पण आम्हाला पाहिजे त्या आमच्या बजेटमध्ये चांगला फ्लॅट पाहिजे पण होता, लोकॅलिटी पण चांगली पाहिजे होती. तर अशा बजेटमध्ये म्हणजे आमचं बजेट जसं हाय नव्हतं आणि एरिया पण भरपूर पाहिजे होता, लोकेशन पण चांगलं पाहिजे होतं. मग अशा ह्याच्यात आम्हाला फ्लॅट बघताना इतके प्रॉब्लेम आले की पुणे सिटीमध्ये तर फार प्रॉब्लेम येत होते की सिटी एरियात बघितलं तर रेट जास्त होते आणि बाहेरच्या साईडला जायचं तर मग ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम होत होता. म्हणून मग असं करता करता आम्ही 5-6 महिने झालं फ्लॅट बघत होतो तरी आम्हाला मिळत नव्हते. मग आमचा कॉन्टॅक्ट शुभम यांच्याशी झाला. मग त्यांनी आम्हाला बावधन एरियात, बुगाव, भुकुम या एरियामध्ये फ्लॅट दाखवले. त्यातला मला ही एक साईट पसंत पडली. त्यात म्हणजे आम्हाला जी पाहिजे ती लोकॅलिटी पण होती, बजेट पण त्यांनी आम्हाला व्यवस्थित ॲडजस्ट करून दिलं आणि म्हणजे एरिया पण सगळा चांगला आम्हाला मिळाला. तर हेच मला म्हणायचं की त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली त्यामध्ये आणि त्यांनी कुठेही कंटाळा केला नाही. मेन म्हणजे की आम्हाला दाखवण्यासाठी भरपूर फ्लॅट दाखवल्या, आम्हाला पाहिजे ते आम्ही किती म्हणजे फिरलो अगदी तरी त्यांनी कधी कंटाळा केला नाही आणि आम्हाला पाहिजे ते सगळे फ्लॅट दाखवले आणि त्यातला आम्हाला जो पसंत पडला तो मला एकदम व्यवस्थित मला पाहिजे तसा फ्लॅट मिळाला. त्यामुळे त्यांचे मी आभार मानते. गेली वर्षभर मी पुण्याच्या एरियात एक परवडेल असा एक फ्लॅट बघत होतो 2 BHK आणि त्यासाठी भरपूर एरियात फिरलो. तर ज्या एरियात जातो तिथले एरियातले काही रेट्स पसंत पडायचे नाहीत, काही ठिकाणी फ्लॅट पसंत पडायचे नाहीत. या संदर्भात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मित्रांशी विचारपूस केल्यानंतर मला शुभमचं नाव कळालं, ज्याची कंपनी आहे ट्रिलियन केस. ही कंपनी तो चालवतो आणि इफेक्टिव्हली चालवतो. आता मी जेव्हा फ्लॅट वेगवेगळ्या ठिकाणी बघायला गेलो त्यावेळेस जेव्हा शुभमची माझी ओळख झाली, त्याच्यात शुभमने मला बऱ्याचशा साईट्स दाखवल्या ज्या परवडेबल होत्या आणि सुटेबल होत्या आणि मोठ्या साईज होत्या, ज्या मला आवश्यक होत्या माझ्या फॅमिलीच्या गरजांसाठी. त्याच्यानंतर त्यानं मला कधीही असं त्याच्या चेहऱ्यावर कधी असं वाटलं नाही की तुला फार कंटाळा आला एखाद्या साईटला झालाय. तो कायम उत्सुक असायचा की आपण जाऊया, ही एक साईट बघा, तुम्ही ही एक चांगली साईट आहे, तुम्ही स्वतःची चॉईस करा, माझं कुठलंही कंपल्शन नाही की तुम्ही हीच साईट घेतली पाहिजे. तर असं न कंटाळता मला बावधाड आणि भुकुम या एरियातल्या जवळजवळ त्यांना 15 साईट जवळजवळ त्याने दाखवल्या. त्यातली मला एक साईट पसंत पडली जी माझ्या रिक्वायरमेंटमध्ये होती आणि ती मला पसंत आली. मी तिथं ते फ्लाईट बुक केलेला आहे. तर मी शुभमच्या या संदर्भात आभार मानतो आणि ट्रिलियन केसला शुभेच्छा देतो.